हरि ओम. योगदास जय गणेश जोशी लिखित आध्यात्मिक लेख अनाहत. लेख क्रमांक 10. अनुलक्षण. आपण जे जे पाहतो, ऐकतो, अनुभवतो ते इतरांना सांगावे अशी आपल्याला स्वाभाविक ओढ असते. ही मानसिकता आहे. या व्यक्त होण्याच्या उर्मीमधूनच माणसाने भाषा विकसित केली, लिहायची कला अवगत केली, अभिनयात प्रावीण्य मिळवले. सर्व सजीव आपापल्या परी व्यक्त होत असतात, परंतु सजीवांमध्ये माणूस सर्वात जास्त आणि जास्त प्रकारे व्यक्त होतो. या व्यक्त होण्याचे फायदे तोटे असे दोन्हीही आहेत. व्यक्त होण्यावरून माणसाचा स्वभावही व्यक्त होत असतो. परंतु एक गोष्ट अशी आहे की आपल्याला कितीही इच्छा असली तरीही आपण जे अनुभवले ते आपण व्यक्त करू शकत नाही. अशा वेळी आपली बुद्धी, पांडित्य, कला इत्यादी अपुरे होते. ही गोष्ट म्हणजे साक्षात्कार, परमात्म्याची अनुभूती, ते दिव्य दर्शन. आपण जरी त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेतलेली असली तरीही आपण त्याचे वर्णन करू शकत नाही. आपण व्यक्त होऊ शकत नाही. कितीही विद्वत्ता प्रचूर शब्दांचे फुलोरे सजवले, पांडित्य पाजळले तरी आपण आपली अनुभूती जशीच्या तशी सांगू शकत नाही. तसा प्रयत्न केला तरी आपण आपल्या अनुभूतीच्या आजूबाजूलाच व्यक्त होत असतो. फार तर आपण त्याची लक्षणे सांगत असतो, परंतु आपण आपल्या साक्षात्काराची अनुभूती जशीच्या तशी व्यक्त करू शकत नाही. अनेक ऋषींनी त्यांची अनुभूती सांगून ठेवायचा प्रयत्न केला. त्यात इतरांचाही ते मार्गदर्शक व्हावे, इतरांना त्याची आवड निर्माण व्हावी असा काही हेतू असावा. त्यांचे ते सांगणे निश्चितच फार उच्च असे आहे, परंतु त्यांचे ते सर्व सांगणे हे नेहमीच अंगुली दर्शन झाले. या बाबतीत त्यांना स्वतःला आपण सांगायला प्रयत्न केला इतकेच समाधान मिळाले. आज आपल्यासारख्यांना याचा अध्यात्मासाठी, त्यासाठी प्रोत्साहित होण्यासाठी उपयोग झाला. आपल्याला अत्यंत उपयोगी अशी आध्यात्मिक माहितीही उपलब्ध झाली. आपल्याला आध्यात्मिक यात्रेसाठी एक नक्की दिशा समजली. यामुळे आपण हे अतिदुर्मिळ असे आध्यात्मिक ज्ञान, ते कितीही अतिउच्च आणि मोलाचे असले तरीही त्याचा अंगुली दर्शन इतकाच उपयोग करू शकतो. त्या दिशेने मार्गस्थ होऊन आपल्याला आपला अंतिम मार्ग शोधावा लागतो, अनुभूती घ्यावी लागते. ऋषी आणि छात्र यांची सुप्रसिद्ध गोष्ट आहे. रात्रीच्या वेळी ऋषी छात्रांना चंद्राची माहिती सांगत होते. त्यावेळी ते आकाशाकडे बोट दाखवून सांगत होते की हा पहा चंद्र. दुसऱ्या दिवशी त्यांनी छात्रांची परीक्षा घेण्यासाठी विचारले की सांगा, तुम्हाला चंद्राची काय काय माहिती समजली. त्यावर एका छात्राने सांगितले की गुरुजी, आपले बोट म्हणजे चंद्र. आपल्याला तहान लागली की आपण पाणी पितो. एखाद्याने आपल्याला विचारावे की किती आणि कशी तहान भागली तर आपण ते सांगू शकत नाही. पाणी पिऊन तहान भागते म्हणजे नेमके काय होते हे ज्याचे त्याने आपले आपणच अनुभवावे लागते. ते व्यक्त होऊ शकत नाही. याचप्रमाणे साक्षात्काराचा अनुभव ज्याचा त्यानेच घ्यावा लागतो. आपल्याला सवय झाली आहे पूजा करायची, ध्यान लावायची, परंतु यायोगे आपण कधीही पुजारी होत नाही, ध्यानी होत नाही. तहान लागली की पाण्याचे भांडे घासून पुसून स्वच्छ करून ते पाण्याने भरून समोर ठेवून तहान भागत नाही. ते पाणी प्यावे लागते. शुष्क झालेल्या घशामधून तृष्णा लागलेल्या देहात आत उतरावे लागते. तसेच तासनतास पूजा करून भागत नाही. ती पूजा आत भिनली पाहिजे. आपण पुजारी होऊन त्या अवस्थेत स्थिर व्हायला पाहिजे. भगवान श्री रामकृष्ण परमहंस कधीकधी सकाळपासून सायंकाळपर्यंत पूजा करत असत. ती अवस्था येईपर्यंत पूजा सुरू राहिली पाहिजे. ध्यान लावून तासनतास बसायचे नाही. ते ध्यान आत उतरले पाहिजे. ज्याच्यासाठी ध्यान लावायचे ते ध्यान आपण झाले पाहिजे. तेथे साक्षात्कार शक्य आहे. साक्षात्कार झाला तरी त्याचे वर्णन करणे अशक्य आहे.
परमात्मा आपण शब्दबद्ध करायचा प्रयत्न केला की आपण आपल्या अनुभूतीपासून दूर जातो. कितीही तपशीलवार वर्णन केले तरी आपण जे अनुभवले ते नेमके व्यक्त होऊ शकत नाही. यामुळे ऋषींची अनुभूती व्यक्त होणे म्हणजे परमात्म्याची लक्षणे सांगणे इतपतच मर्यादित झाले. अर्थातच याचा मार्गदर्शन म्हणून साधक, साधू, संन्यासी, योगी यांना फार फार फायदा झाला, हे निर्विवाद सत्य आहे. परंतु कोणत्याही गोष्टीचे विडंबन होणे काही चुकत नाही. याला अतिउच्च गोष्टीही अपवाद असत नाहीत. ऋषींनी ज्या प्रकारे अध्यात्माची यात्रा केली आणि ते साक्षात्काराला प्राप्त झाले त्याचे त्यांनी वर्णन पुढील पिढीसाठी सांगून ठेवले. पूर्वी लिहायची कला अवगत नव्हती, त्यामुळे लक्षात राहण्यासाठी सोपे जावे म्हणून ऋषींनी त्यावर काव्य रचली. परंतु कालांतराने त्यांनी केलेली यात्रा हा परमात्मा मिळवण्याचा मार्ग आहे असा प्रवाद तयार झाला. त्यांनी केलेले काव्य मंत्र झाले. यामधून सोपस्कार निर्माण झाला. त्याला पूजाविधींचे स्वरूप आले. त्यामधून त्याचे शास्त्र तयार झाले. हे असे करणे म्हणजेच धर्म अशी भावना झाली. इतकेच नव्हे तर असे न करणे म्हणजे धर्माविरुद्ध वर्तन करणे, नास्तिक असणे असाही समज झाला. त्यावेळी ऋषींची भाषा संस्कृत होती, त्यामुळे हे सर्व संस्कृतमध्ये उपलब्ध होते. पुढे ज्यांना लिहायला वाचायला येत होते त्यांनी त्याचे अवडंबर माजवले आणि हेच शास्त्र आहे अशी अडाणी लोकांची समजूत करून दिली. पूजापाठ, मंत्रतंत्र, यज्ञयाग इत्यादींना ऊत आला. लोकांनी याचे पालन करावे म्हणून असे करणाऱ्यांना काय काय लाभ होतो आणि असे न केल्यास त्याचा कसा काय शाप मिळतो याची रसभरीत वर्णने केली गेली. शास्त्रपुरुषांनी सांगितलेली होती. यामुळे गैरसमज होऊन धार्मिक अधिकारामधून महिलांना मज्जाव करण्यात आला. देवांप्रमाणेच देवीही पूजनीय आहेत. स्त्रिया शारीरिकदृष्ट्या नैसर्गिकपणे स्त्री आहेत इत्यादीचा शारीरिक शक्तीच्या जोरावर सोयीस्करपणे विसर केला गेला. महिलांना चूल आणि मूल हा मंत्र देण्यात आला. त्यांना स्वयंपाकघरात डांबण्यात आले. स्वर्ग, नरक, पापपुण्य याच्या कल्पना निर्माण झाल्या. लोभाने आणि भीतीने अडाणी न शिकलेले लोक आणि विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे याची स्वतः प्रत्यक्ष शहानिशा न करता शिकलेले लोकही त्याचे पालन करू लागले. कोणतेही कार्य मंत्राशिवाय करणे म्हणजे अधार्मिक आणि म्हणून पाप समजले जाऊ लागले. हे तथाकथित शास्त्रपालन हाच धर्म आहे अशी समजूत झाली. धार्मिक विधी करणाऱ्यांना मानसन्मान मिळू लागला. द्रव्यलाभ होऊ लागला. यामुळे तर विद्वान आणखीनच चेकाळले. ऋषींनी सांगितलेल्याचा अभ्यास करून ते मुखोद्गत करून आपण विद्वान पंडित होऊ शकतो, परंतु आपण कधीही साक्षात्कारित होऊ शकत नाही. आपण मुक्त होऊ शकत नाही. न शिकलेले, पोथी न वाचलेले अडाणी भोळ्या भावभक्तीने परमात्म्याशी एकरूप होतात. त्यातच मौन, प्रशांत, स्थिर होतात आणि साक्षात्कारित होतात, मुक्त होतात. विद्वान पंडित जन्मोजन्मी आपल्या पोथ्यांना कवटाळून त्या घोकत त्याचा अन्वयार्थ लावत बसतात. त्यातच आसक्त होऊन आपल्या विद्वत्तेत आणि पांडित्यात मूर्छित झाल्यासारखे जगतात, परंतु यामधून कधीही जागृत होऊन बाहेर येत नाहीत. जागृतावस्था म्हणजे परमात्म्याशी योग प्राप्त होणे, देह धारण करायच्या आधीच्या अवस्थेला प्राप्त होणे, तेच कैवल्य आहे. एकदा ते प्राप्त झाले की देह धारण केलेल्या अवस्थेतही सायुज्यमुक्त म्हणून सृष्टीलीला अवलोकन करत जीवन जगता येते. सजीवातील ही अतिउच्च अवस्था आहे, परंतु हे सांगणार कोण कोणाला? परंतु काही ज्ञानी परखड स्वभावाचे निघाले आणि त्यांनी लोकांना सत्य काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. पळीत पाणी अभिमंत्रित करून दर्भाने ते चारी बाजूंना उडवून अपवित्र हा पवित्राय असे म्हणून जर चारी बाजूला शुद्धी, पावित्र्य, मांगल्य होत असेल तर ह्या गोष्टी फारच सोप्या आहेत. परंतु
असे होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. हे असे करणारा आणि हे असे करवून घेणारा दोघेही जोपर्यंत अंतःकरणात अनाहताची यात्रा करून आतून शुद्ध, पवित्र, मंगलमय होत नाहीत, तोपर्यंत याचा काय उपयोग? मंत्रोच्चाराने लावलेल्या लग्नांचे घटस्फोटासाठी लाखो दावे न्यायालयात दाखल आहेत. पूजाविधी सुरू असताना यजमानांची आणि यजमानबाईंची तंद्री कोठे लागलेली असते ते ज्याचे त्याने तपासून पाहावे. पूजाविधी सांगणारे पुरोहित तरी कोठे पूर्ण शुद्ध आणि पवित्र आहेत? त्यांच्यापैकी अनेक जण अहंकाराने आणि काही जण व्यसनाने पोखरलेले आहेत. परंतु परखडपणे सत्य बोलणाऱ्यांची दुर्दैवाने नास्तिक आणि धर्मबुडवे म्हणून अत्यंतिक टोकाची संभावना करण्यात आली. भगवान आद्य श्री शंकराचार्यांना त्रास दिला गेला. त्यांना वाळीत टाकण्यात आले. श्री ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांचा छळ करण्यात आला. त्यांच्या आईवडिलांना देहांताची शिक्षा दिली गेली. या आईवडिलांविना लहान लहान बालकांना वाळीत टाकण्यात आले. संत शिरोमणी तुकाराम महाराजांचा छळ करण्यात आला. त्यांना मारझोड झाली. येशू ख्रिस्तांना हातापायात खिळे ठोकून मारण्यात आले. सुकरंताला फाशी देण्यात आले. बायजीतचे हातपाय तोडून ठार मारण्यात आले. आजही ही स्थिती तशीच आहे. कारण अशांनी जनतेला सत्य सांगितल्यामुळे अहंकार दुखावतो. लोक मान सन्मान देईनासे होतात. प्रतिप्रश्न विचारतात. पोटावर घाव बसतो. लोक शहाणे झाले तर? हा प्रश्न सतावतो. मग एकच मार्ग म्हणजे सत्याचा आवाज बंद करा. त्यासाठी अशांची हिंसा करा. पूर्वी आत्तासारख्या शिक्षण संस्था नव्हत्या. गुरुकुल पद्धतीने ऋषीमुनींकडून त्यांच्या अरण्यातील आश्रमांमधून शिक्षण दिले जात असे. महिलांना शिकण्याची बंदी होती. यामुळे 8व्या वर्षी मुलांना तेवढे शिक्षणासाठी ऋषींकडे आश्रमात पाठवले जात असे. तेथे शिक्षण पूर्ण होईपर्यंत सुमारे 12 ते 15 वर्षे मुले राहत असत. अशा प्रकारे आता मुलगा 12-15 वर्षे घराला पारखा होणार या भावनेने समारंभपूर्वक त्याला आश्रमात पाठवले जात असे. त्याला मुंज असे नाव दिले गेले. या मौंज बंधनात त्याला विद्या अभ्यासासाठी पालकांकडून, नातेवाईकांकडून समुपदेश केला जात असे. शिक्षणाचे महत्त्व त्याला पटवून दिले जात असे. आश्रमात कसे वागावे याचा उपदेश केला जात असे. आता तो लहान राहिलेला नाही. आता त्याने मोठे व्हायचे आहे हे त्याच्यावर ठसवले जात असे. त्याची माता त्याला शेवटचे भरवून घेत असे. आता त्याने मोठे होऊन माया, ममता, वात्सल्य यात अडकायचे नाही. आपल्या पायावर उभे राहायचे आहे असा त्याचा अर्थ होता. अशा प्रकारे त्याला भावी जीवनाविषयी 4 समुपदेशाच्या गोष्टी सांगून त्याची पाठवणी गुरुगृही केली जात असे. याचा अर्थ काय झाला? ज्यांना आश्रमात जायचे आहे, शिक्षण घ्यायचे आहे, त्यांची मुंज केली जात असे. त्या काळी अतिशय घृणास्पद असे जात पात धर्म उदयाला आले नव्हते. मानव हीच जात होती आणि मानवता हाच धर्म होता. पुढे मानवी जीवनाला काळिमा असलेली जन्मावरून चातुर्वर्ण्य पद्धत रूढ झाली. त्या काळी साधारणपणे त्यावेळच्या चातुर्वर्ण्य पद्धतीप्रमाणे ब्राह्मणांची मुले शिक्षण घेत असत आणि त्यामुळे त्यांच्या मुंजी होत असत. जो विद्याभ्यास करतो तो ब्राह्मण ही ब्राह्मणाची व्याख्या सोयीस्करपणे विसरली गेली. पुढे गैरसमज होऊन ज्या ब्राह्मणांची मुले आश्रमात जात नव्हती त्यांच्याही मुंजी केल्या जाऊ लागल्या. हे पाहून इतरे जनांनीही आपल्या मुलांच्या मुंजी करणे सुरू केले. लगेच पुरोहितांनी त्याला धार्मिक रूप दिले. त्यासाठी पूजाविधी याचे सोपस्कार तयार केले. मुंज हा द्विजविधी आहे. हा मौज मजा गंमत म्हणून साजरा करायचा कार्यक्रम नाही. मानवी देहाचा अंतिम हेतू मुक्ती प्राप्त करून हा 84 लक्ष योनींचा जन्ममरणाचा फेरा पूर्ण करणे हा आहे. यासाठी अध्यात्म शिकून आत्मसंस्कार करून घ्यायचे असतात. त्या योगे जीवन जगायचे असते. साक्षात्कारित व्हायचे असते. मानवी देह ही देहाची शेवटची उत्क्रांती आहे.
आता आणखी पुढील निराळा देह नाही. याच देही परमात्मा स्वरूप होऊन उन्नत व्हायचे आहे. हाच तो द्वि म्हणजे दुसरा आणि ज म्हणजे जन्म आहे. याचे संस्कार, याचा समुपदेश म्हणजेच द्विजविधी मुंज करणे आहे. आता संचित संपविण्यासाठी कर्मयोग करून देह जीवित ठेवायचा आहे. परंतु कधीही कर्मयोग हा आपल्या जीवनाचा एक भाग होऊ द्यायचा नाही. कर्मयोग भौतिक जगतात भौतिक वस्तुजगत वापरून करावा लागतो. यामुळे कर्मयोग करताना आकर्षणे भरपूर खुणावत असतात. त्यात गुंतायचे नाही. अनासक्त राहूनच कर्मयोग होतो हे सतत लक्षात असू द्यायचे. अध्यात्मयोगे नवीन संचित निर्माण होऊ द्यायचे नाही. त्यापासून मुक्त व्हायचे आहे. आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करायचे आहे. योग साधना उपासना करायची आहे. योगगुरूंचा सत्संग करून साक्षात्कारित व्हायचे आहे. अंतिमतः प्रभू कार्य करत या सृष्टीची लीला अनुभवायची आहे. पांडित्य आणि विद्वत्ता पाझळत शब्दांचे अन्वय लावत शब्दभांडारात गुदमरून जायचे नाही. शब्द पकडायचे नाहीत. शब्दांचे अर्थ जाणून घ्यायचे आहेत. इतरांच्या स्वतःच्या अनुभवांवरून अनुभूती प्राप्त करायची आहे. अनुभवांचे पोते भरून घ्यायचे नाही. त्यांचे रूपांतर अनुभूतीत करायचे आहे. मानवाचा मातेच्या उदरामधून जन्म होतो तो देहाचा. त्याने आता स्वतःचा द्विज प्राप्त करायचा आहे. देहाचे चोचले पुरवत इतर सजीवांप्रमाणे या एकाच जन्मावर थांबायचे नाही. आपल्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो याची आपल्याला लाज वाटायला पाहिजे. यास्तव मुक्ती मिळवून दुसरा जन्म धारण करायचा आणि तोही याच जन्मी. कारण तसा त्यासाठी योग्य असा देह आपल्याला यमधर्माकडून प्रदान झालेला असतो. तो याच जन्मी सत्कारणी लावायचा आहे. विचारल्याशिवाय सल्ला देऊ नये आणि तोही आपल्याला ज्याची नक्की माहिती आहे अशाच बाबतीत असावा. न विचारता इतरांना शहाणपणा शिकवत बसू नये. दुसऱ्याला शहाणपण शिकवणे म्हणजे स्वतःचे अज्ञान झाकण्यासारखे आहे. विनाकारण हिंडणे भटकणे बंद करावे. चकाट्या पिटणे चौकशा करणे सोडावे. व्यक्तिमत्व मिरवत हिंडू नये. एक व्यक्ती म्हणून जगावे. पांढरे हे पांढरे म्हणूनच जाणून घ्यावे. त्यासाठी ते काळ्यावर उमटवायची गरज भासू नये. जिवंतपणी स्वतःचे पुतळे उभारू नयेत. उघड्या डोळ्यांनी त्यांची विटंबना सहन करावी लागते. स्वतःची ओळख करून घ्यावी. हा दुर्मिळ मानवी देह सत्कारणी लावावा. त्यासाठी दररोज नित्यनियमित स्वतःजवळ बसायला शिकावे. ध्यान लावावे आणि आत्मानुभूती घ्यावी. बाह्यज्ञान न संपणारे आहे. ते परिघावर क्षितिजाकडे नेणारे आहे. त्याला अंत नाही. मी स्वतः परदेशात काही वर्षे नोकरी करत होतो. जगभरच्या बँकांमधून अब्जावधी डॉलर्सचे जमा खर्च सांभाळत होतो. परंतु आज या संगणकाच्या काळात जमा खर्च सांभाळायच्या कसोटीवर माझ्या इतका अज्ञानी कोणीही नाही. भौतिक ज्ञान दररोज बदलत असते. त्यात कधीही पूर्णत्व मिळवणे शक्य नाही. बाहेर जर पूर्णत्व मिळवायला गेलात तर शेवटी हाती शून्य राहील. परंतु जर शून्यात अंतसयात्रा केलीत तर पूर्णत्वाला पोहोचाल. आपले ज्ञान हा भूतकाळ असतो. आपले मन म्हणजे भविष्यकाळ असतो. या दोहोच्या कचाट्यात आपण आपले वर्तमानातील जीवन जगायचे सोडून देतो. हेच आपल्या दुःखाचे कारण आहे. कारण यामुळे हे जग म्हणजे नेमके काय आहे आणि आपण या जगात कशासाठी आहोत याचा आपल्याला बोध होत नाही. अनाहत सदा वर्तमान आहे. तेथे भूत भविष्य असे काहीही नाही. तेथे प्रत्येक गोष्टीची वस्तूची त्रिज्या परिघावरून यात्रा करत येऊन शून्य होऊन विलीन होते. त्या अनाहताची अनुलक्षणे जाणून घ्यावीत आणि अनाहताची साधना उपासना करावी. त्या योगे आपल्याला या जगाचा आणि आपल्या स्वतःचा बोध होईल. त्या योगे आपल्या जीवनामधून
सुखदुःख कायमकरिता पुसले जाईल आणि तेथे सर्वोत्तम असे अनाहताच्या प्रांगणात सदा टवटवीत असलेले आत्मकवळ साक्षात्कारित होईल. तेथे कैवल्यानंद सदा बहरत असतो. हरि ओम.